झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोक मध्ये आपलं स्वागत. का दुभंगली टीम अण्णा? अण्णांच्या नावानं उभ्या राहिलेल्या एका देशव्यापी आंदोलनाची वाताहत का होतीये? या आंदोलनाचं भवितव्य काय असेल? अण्णांच्या प्रतिमेचा गैरवापर करून घेतला गेला का? अण्णा लहरी आहेत का? सहकारी निवडताना अण्णांची चूक झाली का? असे एक ना एक अनेक प्रश्न देशातल्या जनतेच्या मनात आहे आणि याची उत्तरं महाराष्ट्रातूनच मिळणार आहेत. कारण अण्णांचा प्रवास पाहिलेले, त्यांच्यासोबत काम केलेले, त्यांच्या सहवासात राहिलेले, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धती यांची माहिती असलेले अनेक दिग्गज या महाराष्ट्रात आहे आणि त्यांच्याकडूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. अण्णांचं आंदोलन, दशा आणि दिशा. रोकठोक मध्ये आपल्यासोबत चर्चेसाठी अनेक नामवंत पाहुणे असणार आहेत, पण तत्पूर्वी एक रिपोर्ट पाहूयात. अण्णा, तुम्ही नव्या टीम बरोबर नवी लढाई तुम्ही सुरू करता. जनलोकपालच्या आंदोलनाचा पूर ओसरल्यानंतर टीम अण्णांनी काय साधलं असा प्रश्न जर कोणी विचारला तर त्याचं उत्तर अण्णांच्या या प्रतिक्रियेतच आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याच्या उद्देशातून जनलोकपालचं आंदोलन उभारण्यात आलं. कधी जंतर मंतर तर कधी रामलीला मैदानावरून सरकारला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला गेला. राजकारणात मुरलेल्या काँग्रेस नेत्यांनी टीम अण्णाला चांगलंच खेळवलं आणि आपल्याला जे हवं तेच केलं. या दरम्यान टीम अण्णामध्ये बरंच काही घडलं. आता तर टीम अण्णा ही इतिहास जमा झाली आहे आणि अण्णा आणि त्यांच्या अलीकडच्या काळातील सहकाऱ्यांमधले संबंध पूर्वीसारखे राहिले नाहीत. टीम अण्णाचा विषय निघताच अण्णा उद्विग्न होतात. चुनाव के टाइम पर मैं प्रचार करने के लिए नहीं जाऊंगा. इतना ही नहीं, मेरा फोटो नहीं यूज करना, मेरा नाम यूज नहीं करना. आपके हिम्मत पर जो कुछ करना कर लो. हमेशा ये प्रयास रहेगा कि अन्ना साथ जुड़े इसमें, बिकॉज अन्ना के जो 5 आदर्श हैं वो हमारे लिए और हमारी पार्टी के लिए हमारी फाउंडेशन होंगे. भ्रष्टाचाराविरोधात देशात सर्वात मोठ्या आंदोलनाचं रणशिंग फुंकणारे अण्णा हजारे आणि या आंदोलनाचा ब्रेन मानले गेलेले अरविंद केजरीवाल यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्यात. यात आता काही शंका राहिली नाही, ना कोणतंही प्रश्नचिन्ह. राजकीय पर्यायाला भ्रष्टाचाराच्या समस्येवरचा इलाज मानण्यास नकार देत अण्णांनी केजरीवालांशी नातं तोडलंय. हे झालं टीम अण्णांचं. पण सावलीसारखं अण्णांसोबत असलेल्या सुरेश पठारेंनी दिलेल्या राजीनाम्याचा स्वीकार करून अण्णांनी त्यांची हकालपट्टी तर केली नाही ना, असा संशय उभा राहतो. आणि आता असाही प्रश्न उभा राहतो की आंदोलनाचं आता भवितव्य काय? या सगळ्या घडामोडींमुळे आंदोलनाची धार तर बोथट होत नाही ना, हेच पाहायचं. झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट. तर अण्णांचं आंदोलन, दशा आणि दिशा, आपण चर्चा या सगळ्या विषयावरती करणार आहोत. माझ्यासोबत आता अविनाश धर्माधिकारी आहेत, माजी सनदी अधिकारी, पुण्याच्या स्टुडिओमधून ते आहेत. अविनाश सर, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. मयांक गांधी आहेत, इंडिया अगेन्स्ट करप्शनचे ते मुंबईमधले अध्यक्ष आहेत. मयांकजी, तुमचं देखील स्वागत या चर्चेमध्ये. काही वेळात आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. तसंच मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त गोरा खैरार आपल्याबरोबर असणार आहेत आणि विश्वंभर चौधरी जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते फोन लाईनवरून या चर्चेमध्ये आपल्यासोबत असणार आहेत. आपण सर्वप्रथम जाऊयात ते धर्माधिकारी सरांकडे पुण्याला. अविनाश सर, अण्णांचं आंदोलन ज्यावेळेला सगळं सुरू होतं त्यावेळेला देखील आपली फोनवरून बातचीत होत होती, तुमच्या प्रतिक्रिया, चर्चेला तुम्ही येत होतात साधारणतः. त्यावेळेला जे तुम्ही सगळं जे काही सांगितलं होतं किंवा जी काही तुमची प्रतिक्रिया होती त्या सगळ्या आजही माझ्या लक्षात आहे. एकेकाळी तुम्ही देखील अण्णांच्या अत्यंत जवळ होतात. हे सगळं आपण बघितलं, महाराष्ट्रानं हा प्रवास जास्त जवळून बघितला, कारण अण्णा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतून गेले होते. का दुभंगली टीम अण्णा? नेमका प्रश्न का दुभंगली इथून सुरू तर अर्थातच आंदोलनाचं रूपांतर राजकीय पक्षामध्ये करावं का नाही करावं या मुद्द्यावर दुभंगली. हे निश्चित आहे की अण्णांची भूमिका होती राजकीय पक्षामध्ये रूपांतर करायला नको आणि अरविंद केजरीवाल आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना असं मनापासून वाटत होतं की देशभर झालेली जी जागृती आहे तिला आता
राजकीय पक्षामध्ये रूपांतर करून सत्तेपर्यंत पोहोचता येईल असा एक अरविंद केजरीवालांना भरोसा वाटतो. दोघंही आपापल्या मुद्द्यावर अडून राहिले. हे टीम दुभंगण्याचं अर्थातच मुख्य कारण. अण्णांनी जे शब्द वापरले की टीम दुभंगली, रस्ते वेगळे झाले, उद्दिष्ट एकच आहे. पण हा विषय कसा सोडवायचा इकडे बघण्याच्या दृष्टिकोनामुळे टीम दुभंगली. आपण चर्चेला सुरुवात केली आहे थेट की का दुभंगली टीम अण्णा, कारण पार्श्वभूमी इतिहास हा सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे. टीम अण्णांच्या संदर्भामध्ये एकूण आता सगळ्या भारतामध्ये जी चर्चा सगळी सुरू आहे त्या चर्चेची त्या सगळ्या प्रश्नांची, जे काही प्रश्न जनतेच्या मनात आहे त्याची उत्तरं आपल्याला महाराष्ट्रातूनच मिळणार आहे. कारण हे सगळे दिग्गज ज्यांनी अण्णांचा अगदी सुरुवातीपासूनचा प्रवास पाहिलाय. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आता गोरा खैरनार आले आहेत. खैरनार सर, तुमचं स्वागत या सगळ्या चर्चेमध्ये. आपण चर्चा करतोय अण्णांचं आंदोलन, दशा आणि दिशा. थेट इतिहास आपल्याला सगळा माहिती आहे. थेट आपल्याला विचारतो, का दुभंगली टीम अण्णा, काय वाटतं तुम्हाला? एक तर हे जे आंदोलन होतं, एक स्वार्थाने प्रेरित अशा मुठभर लोकांनी हे आंदोलन उभं केलं. या आंदोलनातनं पुढे जे वादळ, म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ज्यांनी रणशिंग पुकारलं आणि प्रचार माध्यमांनी जो पाठिंबा दिला, त्यामुळे हे वणव्यासारखं देशभर पसरलं, याबद्दल शंकाच नाही आहे. हे वणव्यासारखं पसरल्यानंतर ह्या मंडळीमध्ये आपापसातले भेद वगैरे बरेच कारणं आहेत की जेणेकरून त्यांचा जो मोर्चा भ्रष्टाचाराच्या विरुद्ध होतं आणि जनता ही भ्रष्टाचाराने त्रस्त झालेली होती. त्यामुळे जनतेलाही कोणीतरी नायक मिळाला हे सिद्ध झालं होतं. त्यामुळे जनताही पाठिंब्यासाठी पुढे आली. परंतु हळूहळू यांचा मोर्चा किंवा हे जे आंदोलन किंवा हे जे वादळ आहे ते भ्रष्टाचारापासून काँग्रेस पार्टीवर घसरलं. बरं, काँग्रेस पार्टीवर घसरलं त्याच्यापूर्वीसुद्धा साहजिकच काही सत्तेपासून वंचित असलेले जे पक्ष होते त्यांना ही परवणी वाटली सत्तेवर जाण्याची. त्यांनी अण्णांच्या पाठीमागे आपला सगळा शक्ती उभी केली. परंतु हळूहळू हे जे आंदोलन किंवा वादळ होतं त्यांनी ते काँग्रेसही सोडून दिलं आणि लोकशाहीच्या मुळावरच त्यांनी घाव घातला. आणि त्यामुळे आणि परत त्यांचे जे दुर्गुण होते ते दुर्गुणही जनतेसमोर यायला लागले. जसजसे पुढे आंदोलन सरकलं तसं तसं ह्या मंडळीमधलेला असलेला स्वार्थ, दुर्गुण हा लोकांच्या समोर आला. आपापसातली भांडणं, त्यांची जी प्रवृत्ती जी आहे, भाषा जी होती किंवा वृत्ती जी होती, ही सुद्धा जनतेसमोर आली. आणि त्यांची आपापसातली भांडणं, जनतेसमोर आलेली स्पष्टीकरण, यामुळे मला वाटतं हे आंदोलन हळूहळू गेलं आणि मग हे आपापसातल्या याच्यामुळे आता ते दुभंगलं आहे. निश्चित दुभंगलं का हे सगळं आंदोलन किंवा टीम अण्णा का दुभंगली, याची सगळी कारणं गोरा खैरनारांच्या दृष्टीमधून ही सगळ्यात. मयंक गांधींकडे आपण जाऊयात. मयंक, राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाल्या होत्या किंवा खैरनार म्हणतात तसं काही झालं होतं? नहीं, हम पहले से रिलक्टेंट थे पॉलिटिकल पार्टी बनाने के लिए, लेकिन देखते रहे कि आंदोलन का जो लोग समर्थन तो करते थे लेकिन ये सोचते थे कि अगर कुछ बड़ा बदलाव करना है तो शायद राजनीति में जाए बिना होगा नहीं, आंदोलन के मार्ग से पूर्ण नहीं होगा. तो इसलिए इस बारे में झी 24 तास एक पाऊल पुढे.